वागण्यावरून आणि एकदम अशा गोऱ्या गोमट्या चेहऱ्यावरून तुम्हाला प्रॉपर शनिवार पेठ वगैरे एकदम नाही वेडाच का सदाशिव पेठ. पुण्यातनं काय अभ्यास बिभ्यास न संपवता मुंबईला आलो. तो म्हणाला लंडन बिंडन गेलं खड्ड्यात. आता आपण डायरेक्ट माझ्या गावाकडे जाऊया. नाही हे जर स्क्रीनशॉट काढून ठेवणार आहे मी. हे कट झालं तर बघा. मी सबस्क्राईब नाही करणार. पुण्याने मला वाढवलंय पण मुंबईनं मला घडवलंय, मला शिकवलंय. सत्य परिस्थिती अनेकदा वेगळीच असते आणि तसंच मला वाटतं गावाकडचं सत्य परिस्थिती अनेकदा वेगळीच असते, पूर्णपणे वेगळी असते. त्या बहिणीवर हात उगारतोस फाड मलाही अरे यार डबल त्याच्या आधीची दीदीची मम्मी. अरे मैं मेरे को प्रोटेक्ट कर रहा हूं यार. सोलो ट्रॅव्हलिंग की मिताली सोबतचं ट्रॅव्हलिंग? सोलो ट्रॅव्हलिंग जाऊ देत नाही ना मला पाहिजे. मला खूप ठिकाणी जायचं, ती नाही जाऊ देत मला. स्वतः जाऊन फिरून येते. इट इज ओके टू फेल, इट इज ओके टू ॲक्सेप्ट फेल्युअर, इट इज ओके टू टेल युअर वाईफ की म्हणजे मी ही बॅटल नाही पूर्ण करू शकत आहे, मला हेल्प कर. इट इज ओके टू आस्क फॉर हेल्प. मालवणी बायको आहे माझी, ती बोलायची सोडत नाही, मला बोलायची सोडत नाही. बाकीच्यांना कसली माणसं. हे बघ मी तुला सगळं देईन पण माझ्या चड्डीत राहायचं. तिथनं आलंय, तिथनं आलेलं चड्डीत राहायचं. डार्क कलर घातलेत. निषेध आहे का? निषेध आहे. कसा आहे दादा? मी लीलाधर. शुभम. शुभम आणि लीलाधर. नमस्कार. लावा लावा. पण स्वेटशर्टवाली मंडळी तुमचा का नाही देत रे मला एखादा स्वेटशर्ट? भारी आहे तो. तू असं म्हणजे बऱ्यापैकी लेट आलायस यायला. मला असं वाटलं की तुला द्यायचं नाही की काय मला पॉडकास्ट. किंवा तुमची तिकडे भांडणं चाललेत की ह्यांना का बोलवलं, ह्यांना का बोलवलंय असं वगैरे काय नव्हतं ना? तू करत आलास का? नाही सांगतो काय काय ते काल जरा मटन जास्त खाल्लं. नक्की मटन की सोबत काय होतं? नाही मटनच. नंतरच ह्याच्यात नाही बोलायचंय. कुठं आता जाऊ दे. काय म्हणतो सिद्धूदा, कसा आहेस? मी मजेत आहे भाई. तुला आवडतं का इथे असं गावचं वातावरण आणि असं हिरवळी वगैरे? ही हिरवळ मी तुला सांगतो, मी राहतो कॉन्क्रीटच्या जंगलात. हो मुंबईमध्ये. हो. जिथे उंच उंच झाडं नाही तर उंच उंच इमारती आहेत. आणि तिकडून निघून जेव्हा इकडे यायला मिळतं ना तेव्हा असं होतं की हां हे म्हणजे खरं आयुष्य आहे. इथे शांत व्हायला मिळतं, जरा काय कुठले आवाज नाही, कटकटी नाही, त्रास नाही, असं वाटतं. मग गावाकडे आल्यानंतर काय पर्स्पेक्टिव्ह मिळतो रे? की बरे अरे लय पर्स्पेक्टिव्ह मिळतो. आणि असं जरा ह्याच्यात जायला आपण काय करतोय तिकडे मुंबईमध्ये, तिथे ट्रॅफिकमध्ये 3-3 तास अडकून आणि मग टॅक्सेसच्या मागे आणि पैशांमागे धावून आणि हे आणि ह्या वेळेला आणि इथली माणसं म्हणजे असं काही नाही, यांना काही टेन्शन नाही असं नाही. यांच्या म्हणजे यांचे प्रॉब्लेम यांच्या कटकटी लय वेगळे आहेत. पण असं होतं की म्हणजे यांच्याकडे एक वेगळ्याच प्रकारची ताकद आहे इथे. आणि म्हणजे ती ताकद आपल्याला असं शहरामध्ये मिळणं अवघड आहे म्हणण्यापेक्षा वेगळं आहे. शहरातलं आयुष्य पूर्णपणे वेगळं आहे, तिथल्या कटकटी वेगळ्या आहेत आणि इथे पूर्णपणे वेगळे. तर म्हणजे आता मला खात्री इथल्या माणसाला जेव्हा मुंबईमध्ये जायला मिळेल किंवा असं मोठ्या कुठल्या तरी शहरात गेलं तर 3-4 दिवस त्याला भारी वाटेल की हा मोठं शहर, एवढ्या इमारती. पण नंतर त्याला खुणावेलच ना आपलं गाव, आपलं पाणी, आपलं शेत, आपले बैलजोडी वगैरे सगळं हे त्याला खुणावेल. आजी बाबा इथे कधीच राहिले नाहीत. हा त्यांना मुंबईला आले की तरी त्यांना असं वाटतं की जाऊया लगेच माघारी. तर तुला असं स्वतःचं गावच नाही? स्वतःचं गाव म्हणजे सांगू माझा जन्मच पुण्यातला आहे. चेहऱ्यावरून ह्याच्यावरून वागण्यावर वाटत वागण्यावरून आणि एकदम अशा गोऱ्या गोमट्या चेहऱ्यावरून तुम्हाला प्रॉपर शनिवार पेठ वगैरे एकदम. नाही वेडाच का सदाशिव पेठ. प्रॉपर म्हणजे त्याहून प्रॉपर आता काय बोलशील तू. तर गाव 3-4 कचोरीची दुकानं, स्वीटची दुकानं पाठ असतात तिथली की तिथंच राहतो मी. खरं तर गाव मिस करतो. गाव मिस करतो म्हणण्यापेक्षा ना काय हे म्हणजे आता हे माझ्या भावाचं गाव आहे, हेमंतचं गाव आहे पिंपरखेड. आणि इथे आल्यावर असं वाटतं की आपण इथेच वाढलोय का काय, आपण इथंच मोठे झालोय का काय. आपल्या म्हणजे आपल्याला गाव नाही आहे असं कुठलं, तसं गावातलं आयुष्य नाही आहे. पण इथे आल्यावर वाटतं चला आपण इथे आलोय का जन्माला, आपण इथले होत का काय. इथे मला वाटतंय गावाची जादू आहे. मग जेलस होतो तू असं की स्वतःचं गाव नाही? खूप जेलस होतो. आईला वगैरे बोलला असं कधी आपल्याला गाव पाहिजे होता? हा म्हणजे
आहे, म्हणजे नाही असं नाही, म्हणजे आम्ही मूळचे चांदेकर जे आहोत ते नगरचे आहोत, पण माझा जन्म पुण्यातला आहे, माझं सगळं शिक्षण सगळं पुण्यातलं आहे. सो असं आता आपण गावी जाऊया असं काहीच नाही आहे. पुण्यातनं काय अभ्यास बिभ्यास न संपवता मुंबईला आलो आणि तेच आपलं आता गाव झालं. मग उन्हाळ्याच्या सुट्टीला काय करायचं? काय ते शनिवार वाडा, ते डबल प्लास्टिकचा पेप्सी लिहिलेला बॉल मिळायचा माहितीये, त्याच्याने क्रिकेट खेळायचं. कुठं जायचं क्रिकेट खेळायचं त्याच्याने? कुठं जायचं क्रिकेट खेळायला? क्रिकेट खेळायला एक फार मोठी अशी गल्ली आहे आमच्या इथे, फार मोठी गल्ली, याच्यापेक्षा मोठी आहे. अरे हे तर काहीच नाही, अशा काचा फुटायचा ना आणि अशा थोबाडीत खायचो ना की काही विचारूच नको. बॉक्स क्रिकेट हे बघ मी तुला सांगतो, हे मला असं वाटतंय की ते मुंबईची संकल्पना आहे बॉक्स क्रिकेट. पुण्यामध्ये कसंही क्रिकेट, कुठलंही क्रिकेट. आणि तुमच्याकडे असा हँड होता की असा हँड होता? हे बघ आता जर का डबल टेनिसचा बॉल असेल किंवा डबल रबरी बॉल असेल, डबल महत्वाचं, कारण ते महाग मिळायचे. 10 रुपयाला डबल रबरी आणि 30 रुपयाला डबल टेनिस, ते काही परवडायचं नाही. आई बाबा थोपडायचे, चल कशाला पाहिजे. मग आम्ही काय करायचो ते म्हणजे खूप लहानपणी आपल्या सायकलच्या ट्यूब, आता सगळं ट्यूबलेस आहे, पण सायकलच्या चाकाच्या ट्यूब्स असायच्या, ती अख्खी ट्यूब आम्ही कोणाची तरी ढापायचो, ते कट करत करत त्याचे धागे तयार करायचो, आम्ही त्याच्यानी बॉल बनवायचो. म्हणजे असं हे असं दगड वगैरे धरायचा, त्याला कागदात गुंडाळायचा ओला करून, प्रॉपर दगड घ्यायचा, त्याला कागदात गुंडाळायचा, कागद ओला करून त्याला असा एक चेंडू बनवायचा, त्या चेंडूला चिकटपट्टीनं प्रॉपर गोल करून टाकायचा आणि त्याच्यावर एक एक तुकडा त्या सायकलच्या ट्यूबचा टाकायचा. झाला क्रिएटिव्हिटी, तो बॉल झाला तेव्हापासूनच क्रिएटिव्हिटी तेव्हापासून. हा पण काय म्हणजे आता प्रत्येक वेळेला 30-30 रुपयाचे बॉल हरवू लागलास तर कोणाचे आईबाप देणार आहेत आपल्याला? तिकडची बोलणारी माणसं तर म्हणजे तुला माहिती कशी आहेत, काचा वेचा फुटल्यानंतर शिव्या, इथं नाही खेळायचा, किती वेळा सांगू. हो, हे तर असे पण असायचे, ते कोणी सांगितलं तुम्हाला इथे खेळायला वगैरे, हे तर असायचंच. पण त्याही पलीकडे सगळ्यांना अधिकार होता धपाटे मारायचा. मला असं वाटतं सगळे मारायचे आम्हाला, कोण पण येऊन मारून जावे. सगळ्यांचा काय मार खातोय आपण, सगळ्यांचा मार खाल्लाय. किंवा ती एक रील बघायचं की कोणता बॉल आतमध्ये गेला की ते एक काका लायचे, टिपिकल काका, डायरेक्ट 2 तुकडे होऊन बॉल बाहेर पडायचे. आमच्या इकडे एक होते जे बॉल जप्त करायचे, द्यायचेच नाही. आणि त्यांच्याकडे आम्ही एकदा असंच डोकावून पाहिलं होतं. चहाला बिहाला कसले बोलवता येतं मला, पण असंच एकदा डोकावून पाहिलं तर असे 40 बॉल दिसले रे आम्हाला. असल्यांच्या पोरांची मैत्री करायची नाही, पोरी होत्या आणि त्या मोठ्या होत्या. म्हणलं आता कसली मैत्री होते, तर एकदा घुसून सगळे उचलले होते. मार खाल्ला होता पण ठीक आहे. पण म्हणजे ठीक आहे, काही ना काहीतरी मजा केलीस. पण आता बघ, फर्स्ट क्लास दाभाडे येतोय 24 तारखेला, बऱ्यापैकी गावाकडचा सिनेमा आहे. पहिल्यांदाच असं गावाकडच्या भूमिकेत आम्हाला सवय नाहीये की सिद्धार्थ चांदेकरला अशा गावाकडच्या जागा असं बोलायचं, ऐकलं सवय नाहीये. मीच कधी स्वतःला पाहिलेलं नाहीये असं की आपण गावाकडचं असं नुसतं मिशी ठेवलीये आणि म्हणजे कशाला का आमच्या मानगुटीवर बसती वगैरे असं बोलतोय. अरे मी पण नाही ऐकलंय. तर जेव्हा हेमंतनी स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा मी त्याला म्हणलं, मी नंतर दुसऱ्या दिवशी मी त्याच्याकडे गेलो, मला भयंकर टेन्शन फाटून हातात. तर मी त्याला म्हटलं की तुझं माझ्यावर प्रेम आहे, आपण अनेको वर्षांचे मित्र आहोत, म्हणून तू मला सिनेमात घेतलंयस का? हाच आमचा पुढचा प्रश्न होता की फक्त मित्र म्हणून कास्टिंग केलं. मला असंच वाटलं की आपण मित्र आहोत म्हणून तुला वाटतंय का की आपण हा सिनेमा एकत्र करायला पाहिजे? तो म्हणाला का तुला असं वाटतं? मला माहिती आहे तू कसं करशील ते. म्हणलं तुलाच माहिती, मलाच नाही माहिती मी कसं करणार आहे ते, मला दिसतच नाही मी हा कुठलाही डायलॉग बोलताना मी कधीच नाही केलं. तो म्हणलं तू टेन्शनच घेऊ नको, तू माझ्या बरोबर गावाकडे चल. मी कसा हेमंत आहे ना, मुंबईत असताना वेगळं बोलतो आणि इकडे गावाकडे आला ना पूर्ण भयंकर टोनच बदलतो त्याचा. तर तो म्हणाला फक्त माझं ऐक, माझ्याकडे बघ मी कसा बोलतोय ते माझ्या गावच्या लोकांशी वगैरे. आणि मग ते पाहिल्यानंतर मला असं काहीतरी मिळालं आणि मग ते कंटिन्यू केलं. आणि ऍक्टर लोकांचं आपलं असतं ऑब्झर्वेशन, आपलं माहितीये ना. हो यार, आपण लगेच कंट्रोल-C कंट्रोल-V करून मोकळे होतो. हो. इथे काय तुला सापडले असे कलाकार इकडचे कॅरेक्टर सापडले का? लई आहेत, म्हणजे लईच आहेत. लई गावाकडचा शब्द आहे. अरे म्हणजे फारच भारी. मी कधीच आता 40 दिवस या सिनेमाचं आम्ही शूट केलंय, कधीच मला असं वाटलं नव्हतं की
म्हणजे असं गावाकडं 40 दिवस मी कधीच नाही राहिलोय सलग. काय प्रमोशन पुरतं जातो किंवा असं एक 10-15 दिवसांचं शूट, 40 दिवस अख्खं गावाकडे. बरे हेमंतच्या सिनेमांचे काय ख्याती, तो लंडनला नेतो, ही आधीची ख्याती. तो म्हणाला लंडन बिंडन गेलं खड्ड्यात, आता आपण डायरेक्ट माझ्या गावाकडे जाऊया. लंडन ते किंवा त्याला ट्रोल वगैरे करू, झाला मागे. त्यामुळे त्याने असा निर्णय घेतला की आता यावेळेस गावाकडचा सिनेमा करू. अरे हा सिनेमा हे बघ काय गंमत मी तुला सांगतो, त्यांनी याही आधी गावाकडचा सिनेमा केलेला आहे. त्यांनी बघतोस काय मुजराकर केला, त्याच्यानंतर सातारचा सलमान सुद्धा त्यांनी केलेला. पण गंमत काय होतं, आता यातले सुपर हिट कुठले झाले तर झिम्मा झाला, झिम्मा 2 झाला, जे कुठले होते लंडन मधले किंवा लेक डिस्ट्रिक्ट मधले, तर मग लोकांना असं वाटतं की हा तिथलेच करतो. पण बघतोच काय मुजराकर हा तद्दन आपल्या मातीतला सिनेमा आहे. सातारचा सलमान सुद्धा मातीतला सिनेमा आहे. तर फर्स्ट क्लास दाभाडेचं म्हणजे कन्सिव्ह पासनं डिलिव्हरी पर्यंत सगळंच मातीतलं पूर्णपणे. आणि त्याचे सगळे कलाकारही त्यांनी मातीतले बनवलेत. म्हणजे ज्यांना या मातीची सवय नाही आहे, ज्यांना या मातीच्या आठवणी नाही आहेत, त्यांना सुद्धा या मातीतला बनवलंय. माझ्यासारख्याला किंवा खितीनं पण आधी हे केलं नव्हतं, आम्यानी केलेलं आहे, पण पूर्णपणे एक वेगळं कॅरेक्टर. म्हणजे तुम्ही बघाल तर असा आम्या वाघ तुम्ही कधीच नाही पाहिलाय, कधीच नाही. आणि ज्या कन्व्हिक्शननी त्यांनी ते केलेलं आहे ना, इट इज हॅट्स ऑफ. म्हणजे काही त्याला अर्थच नाही. हो ते आहेच. मग आता गावाला मिस करतो ना अजून पण. आता तुला सांगितलं की सगळं संपलं, ऍक्टिंग बिक्टिंग बंद करायचे आणि इथे येऊन राहायचंय. आवडेल का तुला? आवडेल तुला? नाही, ऍक्टिंग नाही बंद होणार, इथे येऊन ऍक्टिंग करेन मी. इथे येऊन गावच्या शिकू आपण काय, कारण काय येतं दुसरं आपल्याला ऍक्टिंग शिवाय. शाळा सोडून तर इकडे आलोय, कोण घेणार आपल्याला कामावर? कोणी घेणार नाही. तुझं काय झालं एज्युकेशन? कशाला आता तिकडे जायचं आपण जातो, आता जातोच. मग तुला गणित आवडतं? नाही, बघायला आवडतं, कोणाला तरी सोडवताना बघायला आवडतं, मला करायला नको सांगू. पण ज्यांना आयुष्य तिकडची गणित नाही जमत, त्यांना आयुष्याची गणित चांगली जमतात. लागलाय हा लागलाय इथं. क्या बात आहे. डायरेक्ट बँकेमध्ये त्यांची गणित. मी घेऊ का तुझा इंटरव्ह्यू? तू मध्ये थांब, इकडे मी गजब होतो, हा अजब असेल, मीच घेतो. याचं गणित खूप चांगलं आहे. चांगलं आहे. हा वकील आहे. ओके. पण आता वकिली करत नाही, पण कोणाची तरी करत असेल, तिची करतो. हे कट होईल, हे जर स्क्रीनशॉट काढून ठेवणार आहे मी. हे कट झालं तर बघा, मी सबस्क्राईब नाही करणार. हे झालं पाहिजे. हा बोल. गणित खूप आवडतं, खूप आवडतं. पण त्याला गणित नाही आवडत, म्हणून मला असं वाटलं की तुम्ही दोघं गोरे असो, तू दोघांनाही गणित कदाचित आवडत. गोरेचं आणि गणिताचं काय संबंध? तू मगाशी म्हणाला शिक्षण जास्त नाही केलं मी. सो बऱ्यापैकी जे जास्त शिकत नाहीत ना, त्यांना सगळ्यात जास्त मॅथ्सची भीती असते, म्हणून शिकत नाही. किंवा ते गोरे असतात. आपण बसूया, चला लावू आपण एक चांगला सेटअप. चला. हे जे काय कोणी चेअर लावल्यात 2 मिनिटं मस्त लावले. साजिया शेख. हे या चेअर अशा लावल्यात की माझं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे का काय आता इथे. दोघांकडून टेबलावर हातकाड्या लावून ठेवलेल्या आहेत हे दोघं FBI ची माणसं. पाहिजे आम्ही UPSCचा इंटरव्ह्यू असतो, दोघं जण एक पॅनलवर बसतात. आम्ही ओळख करून देतो. UPSCचा इंटरव्ह्यू हा MPSC करत होता पुण्यात, सदाशिव पेठेत राहून. मी तुला म्हणतो पत्र्या मारुती चौक, तिथे मी राहतो. काय होतं इंटरव्ह्यूला? नाही, मी एवढं लांब गेलोच नाही ना, मग इथं कशाला असतो. जर मी एवढं लांब गेलो असतो इंटरव्ह्यू पर्यंत, मला सांग. तर मग हे काय नव्हतंच आपल्याकडनं. हे मी काय म्हणतो, लावून घ्या. हे आपली कुठली फ्रेम ठरली होती ती? मास्टर बघ, हे रुद्र मास्टरला आम्हाला तीच पाहिजे. हा, मास्टर मध्ये बऱ्यापैकी ना हे अर्ध झाड येतंय. हा, मग घेऊन टाक. चला, मी थोडा आत सरकवतो चैतो. आणि नाही होणारे बन, हे नाही ऊन येते इकडे. आपण बरोबर सावली खाली बसतोय. म्हटलं की तुझा आपण इथे करू आणि क्षितिताईचा थोडस झेंडूच्या पानात वगैरे. क्या बात आहे. हा, मला नाही झेंडूच्या पानात बिना. तुला अमृता मॅम, माझा फोन धराल का प्लीज? थँक्यू. पिवळा झालाय बघ, काल हळद लागून. येलो कव्हर झालंय. हॅलो चेक, माईक चेक. हा दादा. हॅलो, नमस्कार. मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये तुमचं स्वागत. हे तू केलंय ना? आणि आता तर गेले नाही, मी होणार सुपरस्टार. छोटे अँकरिंग तर म्हणजे इंटरव्ह्यू घेणे बिणे खूप केलेलं आहे. काय म्हणते बडबडी लोकांचं. अरे तिचा एक फोटो काढून घे रे. आमच्याकडे एक नवीन DOP भरती झाले.
तिची ती गाडी आहे, कुठली? ही तिची गाडी आहे. हा, मग तिला म्हणलं चल. ती मंडळाची आहे. पण व्हॉट? नाही असं नाही केलं आम्ही. तुझ्याकडे गाडी आहे? हो. तू आहेस टीम मध्ये. आप मुंबई आ सकते हैं. चला मेकअप येतो? चल, तू सीईओ. रात्री 11 वाजता तिला फोन केला की तुझ्याकडे जेवढं काही साहित्य असेल प्रायमर बिमर ते फक्त बॅगेत टाक. तिने घेऊन आली आहे. तेव्हा आम्ही फक्त आम्हाला रिफ्लेक्शन नको यायला सिद्धार्थाचं म्हणून आम्ही थोडंफार काहीतरी टचअप करून आलो. अरे यार, चालेल. आणि आम्ही आयुष्यातला आमचा आजचा पहिला मेकअप आहे हा. म्हणजे केलाय असं वाटलं का तुला? म्हणजे असं केलाय, दिसतोच आहे. नाही, नॅचरल आहे जे काही आहे ते. हे पण ठरवलंय ना वाक्य. मला सांगितलेलं असं बोलायचं. अजून ना. अरे नाही, खरंच आम्ही केव्हाच मेकअप नाही करत. हा. आमच्याकडे एक पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे आणि बीबी क्रीम असते, आम्ही आमचीच लावतो आणि उभा राहतो. समोरचा किती लावत असतो पण समोरचा खूप. आणि शक्यतो मुलींच्या बाबतीत तसं होतं. अमयदाच्या बाबतीत कोण होता? अक्षय दादा होता. आणि अमय दादा बसलाय आणि मेकअप दादा आला त्याकडे, सगळं केलं, हेअर वगैरे केले आणि आम्ही एकमेकांकडे बघत होतो. आपण काहीच नाही लावलंय, काहीच नाही. आम्ही काय कुट्ट चेहरे, लाईट पण त्याच्यावर, कॅमेरामॅननी लाईट त्याच्यावर जास्त दिला होता की तो महत्वाचा आहे, तो गेस्ट आलाय आपल्याकडे. तुम्ही काय रोजचेच आहात, प्रत्येक एपिसोड मध्ये तुम्हीच दिसताय, तुमच्याकडून काय वेगळं अपेक्षित आहे? ठीक आहे. एका एपिसोडला इथे पावडर लावली होती, मान काळी होती. एकाने कमेंट केले, चेहरा गोरा दिसतोय, मान काळी आहे, मेकअप सगळीकडे करा, असं कमेंट आली अशी. आता एक गेट रेडी विथ मी करूनच दाखवतो. ओके ओके, बस राहा. सुरू व्हायला पाहिजे तर नको, एकदम नॉर्मली घे मग. मी करू का सुरू? मीच करतो सुरू. हा, तर आज आपल्या बरोबर आहेत अजब गजबचे अजब आणि गजब. आज आपण त्यांना भेटणार आहोत. कसं चाललंय? हे नाही लावणार. एवढं सगळं वॉक करून आल्यानंतर आपण हे कसं लावायचं डायरेक्ट? म्हणजे आमचं मगच आपला तिथला विषय अर्धा राहिला तुझ्या कास्टिंग बद्दलचा, फर्स्ट क्लास दाभाडे मधला, की आम्ही तुला इमॅजिनच करू शकलो नव्हतो की अशा ग्रामीण भूमिकेत. आम्ही काल टीजर बघितला, आम्हाला पण थोडंसं असं वाटलं की सिद्धू दादाला कसं काय कास्ट केलं असेल, किंवा फक्त मित्र आहे म्हणून हेमंत दादाचं असं काही ते कारण आहे का? तर ते तुझ्याकडूनच आम्हाला कळेल की काय स्टोरी आहे त्याच्या. हे जे प्रश्न आहेत हे मीच स्वतः त्याला विचारले होते की काय आपण मित्र आहोत, आपण जवळची माणसं आहोत, एकाच सोसायटीत राहतो, 15-20 वर्ष ओळखतो एकमेकांना, म्हणून आहे मी याच्यामध्ये का काय? तर तो म्हणाला नाही, त्याला काय माहित नाही, त्याला काय दिसलेलं माझ्यामध्ये की मी कॅरेक्टर कशाप्रमाणे मोल्ड करतो, ते त्याला जे परफेक्टली हवं होतं माझ्याकडनं ते तो त्या बाबतीत तो कन्व्हिन्स्ड होता. तो पूर्णपणे कन्व्हिन्स्ड होता. म्हणजे क्षिती सुद्धा अगेन्स्ट होती, बरीच सारी मंडळी या कास्टिंगच्या अगेन्स्ट होती की नाही सिद्धू करतो चांगलं काम, हे सगळं ओके, पण हे कसं होणार, हे रिलेटेबल, हे बिलिव्हेबल कसं वाटणार? जर का ते कृत्रिमच वाटलं तर मग त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे गावाकडे येऊन एक वेगळाच लहेजा लागतो आणि आता मी काय सांगतो वगैरे असं बोलायला लागलं मेला असतो. म्हणजे असं गावाकडे नाही बोलत एकतर मुळात. ते फार सटल आहे, ते फार बिलिव्हेबल आहे. ते बनवायचं असेल तर मग त्याप्रमाणे काम करावं लागेल. हे त्याला माझ्यामध्ये दिसलेलं, मला कधीच नव्हतं दिसलं, हे मला माहितीच नाही. तर आम्ही 2 मीटिंग्स केले एकदा आणि मी जेन्युइनली त्याला विचारलं. मी त्याला हे पण म्हटलं की मला नाही वाटत मी करेन, मी नाही करत. तुम्हाला का? म्हणलं मला नाही वाटत मला जमेल हे. म्हणजे मला करायची इच्छा नाही का, बट ऑब्व्हियसली इच्छा आहे, पण माझाच माझ्यावर कॉन्फिडन्स नाही. तर तो कॉन्फिडन्स त्यांनी दिला मला सुरुवातीला. काय सांगितलं? मग आम्ही नाही, तो म्हणाला तू फक्त माझं ऐक, मी काय बोलतोय तेवढंच ऐक. म्हणजे मी जसं बोलतो, मी जसं वागतो, तू कॉपी नको करूस कोणालाच, किंवा स्वतःचा स्टडी नको करून येऊस. की म्हणजे मग गावाकडचे सिनेमे बघून किंवा मग गावाकडचा लहेजा पकडून वगैरे काही कुठलाही लहेजा न पकडताय, आणि मी जसं बोलतोय तसं हळूहळू हळू बोलायला लाग. आणि ते बोलता बोलता मला रिअलाइज झालं की जमतंय की आपल्याला, म्हणजे असं एवढं काही डिफिकल्ट नाही आहे ते हळूहळू हळूहळू जमायला पाहिजे आणि ते जमते. एवढं काय त्याच्यामध्ये, एवढं काय नाही. तर ते सटली आलं पाहिजे. ते सटली येणार नसेल तर मग ते लोकांना खरं वाटणार नाही.
आणि खरं नाही वाटलं लोकांना की ते 5व्या सेकंदाला रिजेक्ट करतात. आजकाल तर खूप फास्ट झाली ही प्रोसेस. एक्झॅक्टली. सेकंदात कळतंय लोकांना की खरं नाही वाटलं तर मग संपलं. त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण एका वेगळ्या, आपण बनवतो कशाला सिनेमा, प्रेक्षकांना वेगळ्या दुनियेत न्यायला, जी म्हणजे आजूबाजूच्या दुनियेचं उदाहरण घेऊन आपण एक वेगळी दुनिया तयार करतो. त्या दुनियेत त्यांना न्यायचं असतं. आपण काही घरी नाही पोचत त्यांच्या, ते आपल्या घरी येतात, ते चित्रपटगृहात येतात. तर त्यांच्यासाठी एक वेगळं जग तयार करणं गरजेचं आहे. आणि तेच त्यांना खरं वाटत नसेल तर मग काय उपयोग आहे. माझा टोन कुणाचा पकडलाय की काही सिनेमांमधलं बऱ्यापैकी? नाही, मला मी मला वाटेल तसा पकडलेला. मला कुणाचा आहे तो, म्हणजे पुण्याचा आहे, गाव कुठलं गाव आहे? नगरपट्ट्यातला किंवा असं आपल्या पिंपरखेडचा, इथली जशी माणसं बोलतात तसं. मी तुला तेच सांगतो, मी लहेजा पकडलाच नाहीये गावाकडचा. फ्लो वाईज जसं ते बिलिव्हेबल वाटलं पाहिजे तसा मी तो पकडलेला. ते खूप सटल आहे आणि ते तुला सिनेमात बघायला मिळेल. तू पहिल्यापासून शहरात राहिलेला आहेस तर तुझा एक पर्स्पेक्टिव्ह असेल, गाव कसं असतं, गावाकडे कुठल्या गोष्टी घडतात आणि आता आपण सिनेमात बघतो गाव कसं दाखवतात. तर तुला कसं भावलं गाव म्हणजे? आणि तू, आपण शहरातल्या मुलांना असं कळतं ना की अरे मला ह्या गोष्टी आधी जाणवल्या नाहीत, आता ते जाणवतात इकडे आल्यावर, इकडच्या मातीत गेल्यावर. तुला काय जाणवलं गाव? हे बघ, नंबर एक म्हणजे माझी आई नाटकात कामं करायची पुण्याकडनं, आणि अनेक गावांमध्ये तिने नाटकाचे प्रयोग केले. मला तिच्या बरोबर घेऊन जायची. त्याच्यानंतर मी जेव्हा लहानपणी नाटकात कामं करायला लागलो, मग रायगडाला जेव्हा जागीतेमध्ये काम करायचो, किंवा आईचंच एक नाटक होतं रुसवा सोड सखे म्हणून, त्याच्यामध्ये काम करायचो. तर ते काम करता करता माझेही नाटकाचे दौरे सुरू झाले. आणि ते सगळे दौरे मग कधी इचलकरंजीला, कधी परभणीला, कधी इकडे, कधी तिकडे, नाशकात, कधी असं इंटिरियर्समध्ये आणखी ते नाटकाचे प्रयोग घडू लागले. आणि मग मला लहानपणापासूनच एक त्याचा अंदाज येऊ लागला. या गावामध्ये स्पेशली जेव्हा सिनेमाच्या शूटसाठी मी आलो, तेव्हा मला दिसलं की काय प्रगती केली आहे या गावाने. म्हणजे या गावचे तू रस्ते बघशील तर कॅरम खेळशील रे त्याच्यावर. एवढे सपाट छान मस्त बनवलेले रस्ते आहेत, लोकांनी जपलेले आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटनी बांधून दिलेत ही गोष्ट वेगळी, पण लोकांनी पण जपलेले आहेत. लोकांनी त्यांची घरं छान छान ठेवलेली आहेत, स्वच्छता ठेवलेली आहे. म्हणजे जो एक अजिबात माहिती नसलेल्या माणसाचा पर्स्पेक्टिव्ह असतो ना की गाव कसं असेल, त्याच्या कैक पटीनं वेगळं गाव आहे. किंवा आपली महाराष्ट्रातली गावच आता हळूहळू अशी होऊ लागली आहेत पूर्णपणे. म्हणजे खरंच शहरांच्या तोंडात बसेल अशी गावं होऊ लागली आहेत आपली. टेक्नॉलॉजी पोचत चालली आहे. पण आपण गावच्या सिनेमांना पण बघ नेहमी की वेगळं दाखवण्याची हेतूने असेल काय असेल माहित नाही मला, पण नेहमी शहरांपेक्षा दुय्यम गरिबीचं दाखवत आलं, किंवा बऱ्यापैकी निगेटिव्हिटी दाखवलेली गावाबद्दल. म्हणजे गावाचा पाटील असतो, गावाचा सरपंच असतो, तो अत्याचार करत असतो, गावची पोरं काहीच करत नाही, काहीच करत बसून असतात, पारावर बसून, असं काहीतरी दाखवलंय आपल्याला. मला वाटतं हे म्हणजे हे सिनेमांमधून जास्त दाखवलं गेलेलं आहे. हा, तेच म्हणून तो पर्स्पेक्टिव्ह झालाय आपल्या सगळ्यांचा. हा, म्हणजे आपण जसा सिनेमा बनवतो तसा पर्स्पेक्टिव्ह होणं फारच साहजिक आहे. म्हणजे जसं स्लमडॉग मिलेनियरमध्ये आपल्या भारताची फक्त किंवा मुंबईची फक्त स्लमची बाजूच दाखवली होती, तेव्हा लोकांना हेच वाटणार ना परदेशातल्या की मुंबई म्हणजे फक्त धारावीच आहे. पण धारावी सुद्धा खूप वेगळी आहे. म्हणजे आता जर का तुम्ही धारावीतले टूर्स घेतल्या, धारावीमध्ये टूर्स असतात हे माहिती आहे. सो तुम्ही धारावीमध्ये जाऊन टूर घेऊ शकता की इथले लोक कसे जगतात, इथले लोक कसे राहतात, इथले लोक त्यांचा व्यवसाय कसा करतात. म्हणजे आत्ता आपण जेवढ्या एरियात बसलेलो आहोत तेवढंच त्यांचं घर असतं ज्याच्यामध्ये 10 लोक राहतात. त्यात ते 10 लोक कसे आळीपाळीनं झोपतात आणि कामावर जातात, अशा टूर्स आहेत ज्यातनं तुम्हाला कळत जातं की खरं आयुष्य काय आहे. सिनेमा हा पूर्णपणे वेगळा भाग झाला, हे पूर्णपणे फिक्शन झालं. सत्य परिस्थिती अनेकदा वेगळीच असते आणि तसंच मला वाटतं गावाकडचंही सत्य परिस्थिती अनेकदा वेगळीच असते, पूर्णपणे वेगळी असते. आणि तसंच गावचं आहे. मलाही तसंच वाटलेलं, पण इथं आलो, इथं शूटिंग केलं. मला म्हणजे मी नाही मिस केलं मुंबईला. अरे वा. मी काहीच, ॲमेझॉन पोचतं इकडे व्यवस्थित,
झोमॅटो बिमॅटो नाहीये. अमेझॉन पोचतं पण आरामात, तुला जे हवंय ते 2 दिवस लागतात, मुंबईत 1 दिवस लागतं, इथे 2 दिवस लागतं, एवढाच फरक आहे. ते पोचतं, सगळ्या गोष्टी पोचतात इथे व्यवस्थित 24 तासवाले मेडिकल्स आहेत, उत्तम हॉस्पिटल्स आहेत, सुपर मार्केट्स आहेत, इथल्या लोकांना जे जे लागतं ते सगळं आहे इथे. त्यांनी पर्स्पेक्टिव्हच बदलला पूर्णपणे. एस्पेशली रस्ते, एस्पेशली चाबूक रस्ते आहेत इथले. आपल्या मुंबईला लाजवतील असे रस्ते. त्याबद्दल तर बोलायलाच नको, म्हणजे मी आता विषयच काढत नाही. पण मग मुंबईची एवढी आपली धावपळ, पुण्या मुंबईची म्हणजे शहरांची एवढी धावपळ आणि गावातला एवढा निवांतपणा, काय चूज करशील किंवा काय आवडेल? नाही, हे एकच नाही चूज करू शकत नाही आता. कारण जितकं हे गाव मला समृद्ध करणार आहे, जितकं हे शांत करणार आहे, जितकं ते तुम्हाला आयुष्या बाबतीत किंवा तुम्हाला स्वतः बाबतीत जास्त जागरूक करणार आहे, तसंच मुंबई हे मला घडवणार आहे. म्हणजे मला पुण्याने मला वाढवलंय, पण मुंबईनं मला घडवलंय, मला शिकवलंय म्हणजे या दुनियेत कसं वागायचं, कसं वावरायचं, कसं बोलायचं, अदब कसा ठेवायचा, लोकांचा रिस्पेक्ट कसा करायचा, वेळ कशी पाळायची, हे मला मुंबईनं शिकवलेलं आहे. गावाकडे येऊन मला आपलं आयुष्य आपण इतके मटेरियलिस्टिक होत जातो की यार मला आता हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, अरे यार ही जीन्स नको, ती जीन्स पाहिजे. पण छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आनंद मिळू शकतो. हे इथे आल्यानंतर आपण हंबल होतो की नाही रे, आपण खूप धावतो की मग मला आयफोन प्रोच पाहिजे. कशाला पाहिजे, म्हणजे काय, मी घेतलाय ती बावटपणा आहेच आहे आपला. पण इथे आल्यावर असं वाटतं की नाही, काही एवढं काही महत्वाचं नाही आहे ते. यांच्याकडे बरंच काही कमी आहे, पण बरंच काही आहे, बरंच काही जास्त आहे, बरंच आपल्या पुणे मुंबईकडे नाहीये. म्हणजे हे टेन्शन, मी म्हटलं तसं मगाशी की इथले टेन्शन्स, इथल्या कटकटी आणि इथले प्रॉब्लेम्स हे पूर्णपणे वेगळे आहेत, जे आपण समजू पण शकत नाही. आपण नुसतं जनरलाइज स्टेटमेंट करण्याचा काही अर्थ नाही. इथे राहणाऱ्या माणसाला माहिती आहे की इथले टेन्शन्स काय. पण आपण जी एक्स्ट्रा गोष्टी वाढवून ठेवलेल्या आहेत, ज्याला व्ह्यूजच मिळत नाही आहेत, अरे यांनी लाईक का नाही केलं आमच्याबद्दल, आपल्याबद्दल. पण माझंही आयुष्य तेच आहे की अरे ही पोस्ट 10 वाजता म्हणजे 10च्या माझ्या अल्गोरिदम प्रमाणे, माझ्या टायमिंग प्रमाणे का नाही पोचली. ती इथे असं तर ठीक आहे, नाही नको, जाऊ दे, काय नको पोस्ट करायला. 2 दिवस मी या शूटिंग दरम्यान माझं 1 महिना इंस्टाग्रामच बंद होतं, मी काही टाकतच नव्हतो. नको काही, जाऊ दे. माझे फॉलोअर असे 4-4, 5-5 हजार कमी होत होते. जाऊ दे, ठीक आहे, येतील परत. पण हे छान वाटतंय. ठीक आहे, 30-40 दिवस गावाकडचा सिनेमा केलास आणि सिनेमा भावा बहिणींचा आहे बऱ्यापैकी. तुझं आणि दीदीचं नातं कसं आहे? किती फरक आहे असा दीदी आणि तुझ्यात? 6 वर्ष. 6 वर्ष म्हणजे फुल भांडणं वगैरे चालायची तुमची? हो, म्हणजे लहानपणीचे किस्से सांग ना. लहानपणीचे किस्से अरे लाखो आहेत. तिने तुला मारलंय, झिंजा बिंजा उपटल्यात एकदम? ते आम्ही खूप केलेलं आहे, पण तिनं म्हणजे एकतर तिनं मला प्रोटेक्टही केलंय, पण तिनं हुशारीगिरी करून मला बडवलं पण आहे. आणि काय आहे ना गंमत बघ, तिची इम्युनिटी किती भारी आहे. तिनं मला बडवलं आणि मी पण चिडून असं तिला बडवायला जाणार, तर आईने ते पाहिलं, मोठ्या बहिणीवर हात उगारतोस, फाड, मलाही बसली, अरे यार डबल. त्याच्या आधीची दीदीची अरे मैं मेरे को प्रोटेक्ट कर रहा हूं यार, मी काय करू, मग आता खाऊ मार, खाल्ला, आता काय करणार. पण मग तेच आता मग मी रडायला लागल्यानंतर मग तिनंच मला काय आपले ते सुजाता मस्तानी बघ, तिथं मला ती घेऊन गेली. मग तिच्याकडे बाईक होती, तिनं तिची घेतलेली, मग त्याच्यावर डबल सीट राईड घेऊन मग काय पाणीपुरी खायला घेऊन गेली. हे लाड पण तिचं हे लाड केलं, भीती पण दाखवली, एक म्हणजे आदरयुक्त भीती असेल तुझ्या. म्हणजे हे बघ, मी तुला सगळं देईन, पण माझ्या चड्डीत राहायचं. चड्डीत राहायचं. काय वाटतं मला आता या सिनेमात आता तू एक बहिणीचा भाऊ आहेस आणि ती तुझ्यावर दादागिरी करते, मग हे तू तिला सांगितलं, काय टिप्स दिल्यास तू तिला की तिला, तुला वाटतं तिला टिप्स द्यायची गरज आहे दादागिरीमध्ये? तिला कसल्या टिप्स द्यायचं? उलट मीच तिची दादागिरी समजून घेत होतो. अच्छा, अशी करणार आहे ही, ओके, मग आपण असं करू. हे वेगळं, लय वेगळं ते.
ते तिला काही गरज नाही टिप्स बिप्स द्यायची. तिच्याकडे एक बटन येते कुठेतरी दादागिरी मोडचं, ते तिनं ऑन केलं. आम्ही तिच्यासोबत पण पॉडकास्ट करणार आहे, करू का नको? हे बघ, डू एव्हरीथिंग ॲट युअर ओन रिस्क. पण मला तुझ्याबाबत अजून एक आवडणारी गोष्ट म्हणजे की वर्षभरातून चांगले सिनेमे तर तू देतोस, तू तुझं रिलेशन खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करतो. प्लस तुझी जी आवड आहे फिरणं, युरोप, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड आणि आपली भारतातील जंगल हे सगळं तू फिरून येतोस. मग एखाद्या ऍक्टरच्या आयुष्यामध्ये हे एवढंच मॅनेजमेंट असायला हवं मला असं वाटतं. काय मी इथं फिरून रे? काय वाटतं फिरल्यावर? म्हणजे हे आता असं समज, खूप थकल्यानंतर आपण जेव्हा झोपतो ते असं नेक्स्ट डे फ्रेश वाटतं. आपल्याला छान झोप मिळते बघ एकदा कधीतरी. आपल्याला रोज नाही छान झोप मिळत, आपण रोज झोपतो, पण ती रोजची झोप काय झोपलोय अशी झोप नसते. ती कधीतरी असते जेव्हा आपण मे बी असं 18-1 तास काम केलेलं असतं, किंवा काय घरात लग्न कार्य वगैरे असेल, मदत केलेली असते, कोणाला तरी हेल्प केली असते. म्हणजे आपण फिजिकली खूप जास्त स्वतःला स्ट्रेन केलेलं असतं, मेंटली आपण जास्त त्याच्यामध्ये विचार केलेला असतो. मग त्याच्यानंतर आपल्याला असं कळतं की उद्या काही नाहीये, आज रात्री मस्त झोपायचं. ते झोपून उठल्यानंतर आपला पुढचा एक आठवडा सेट होतो. आपण त्या झोपेच्या आठवणीत आपण एक आठवडा आपण काढतो. माझ्यासाठी फिरणं ही ती झोप आहे. ओके. की इकडे तिकडे शूटिंगसाठी, प्रमोशनसाठी फिरायला तर मिळतच की, पण ते स्वतः बॅकपॅक करून ती जी एक तो जो एक टाइम आहे तिथेही जाऊन घाण दमतो आम्ही, भीषण दमतो आम्ही. रोजचे इथे चालत नाही तेवढे आम्ही चालतो तिकडे 20-20, 25-25 किलोमीटर रोजचे चालतो. पण ना एक असं वाटतं की या आयुष्यातनं आपण वेगळं आयुष्य जगतोय. आपल्याला कधीतरी वाटतं ना की आत्ता जे आपण म्हणलं ते मला इथे राहायचंय, ते आम्ही तिथे जाऊन खरंच राहतो. जसं जंगलात जातो आम्ही. म्हणजे ही मला का इतकी वर्ष मला माहित नव्हतं आपल्या भारतातली जंगलं काय बाप आहेत यार, अप्रतिम आहेत. म्हणजे टायगर सफारीज असतात त्या. आत्ताच केरून आला स्पेनची. अरे मी तेच मी तिथेच असतो. वर्षातनं 3 ते 4 सफाऱ्या आमच्या होतच असतात तिथे, माझ्या आणि मितालीच्या, किंवा आणखी कोणाला आमच्या बरोबर यायचं असेल तर प्लीज चला. ते होतच असतं. वर्षातनं एक इंटरनॅशनल ट्रिप करायची आणि उरलेलं जसं जमेल तसं भारतात फिरत राहायचं. सोलो ट्रॅव्हलिंग की मिताली सोबतचं ट्रॅव्हलिंग? सोलो ट्रॅव्हलिंग जाऊ देत नाही ना मला बायको. मला खूप ठिकाणी जायचं, ती नाही जाऊ देत मला. स्वतः जाऊन फिरून येते. अच्छा, ती स्वतः करते सोलो ट्रॅव्हलिंग? म्हणजे भरपूर ती बालीला जाते, फुकेतला नाही गेली, कुठे पटायाला वगैरे काय कुठेतरी जाऊन आली, स्कॉटलंड वगैरे करून आली. ती जाऊन येते. आपल्यावर बंधन काय आहे की तुला एकदा सोडलेस की तू परत येणार नाही लवकर, अशी तिला भीती असेल. हा नाही याचा बरोबर, जाऊ नको मी येते बरोबर, असं पण असेल बेबी, काय माहिती. पण तुला असं ते उत्तर आम्हाला मिळालं नाही की काय तो थॉट आहे, काय मिळतं तुला असं की एकदम तो रिफ्रेश होतो, की ती ट्रिप बसते डोक्यात की अरे काही लोकांना वेगवेगळी व्यसन असतात, तसं तुला ट्रॅव्हलिंग करायचं व्यसन आहे? व्यसन तर आहे बाबा ट्रॅव्हल करण्याचं. पण मी तुला सांगू, आपण जितकं वेगवेगळ्या लोकांना भेटू, जितक्या वेगवेगळ्या जागा बघू, जितकं वेगवेगळं खाऊ, ते आपल्याला काहीतरी घडवतं. म्हणजे याच्यामुळे हे होतं, हेच उत्तर मला नाही देता येणार, पण आपण काहीतरी माणूस म्हणून वेगळे घडतो. हे पण पाहिलं, ते पण पाहिलं, याच्याबद्दल समजून घेतलं, हे कल्चर जाणून घेतलं, आपलं कल्चर आणखी डेप्थमध्ये जाणून घेतलं. म्हणजे आता शूटिंगसाठीच आम्ही ओले आले नावाचा सिनेमा केला होता, तर शूटिंगसाठीच मी आयुष्यात पहिल्यांदा केदारनाथला गेलो होतो. मी तुला सांगूच शकत नाही काय प्रकारची वाईब आहे तिथे, काय म्हणजे तर मी तुला आता एक किस्सा सांगतो की खूप मोठाली रांग होती आणि शूटिंगला वेळ कमी होता, तर मला आज जाऊन दर्शन घ्यायचं होतं, पण खूपच रांग होती आणि दिसत होतं की 3-1 तास वगैरे लागणार. तर मी म्हटलं नाही, मी नाही आत येत कारण वेळ जाईल वगैरे वगैरे, तर मी थांबतो बाहेर. का माहिती नाही, मला तिथला एक गार्ड बोलवायला आला मला की तुम्हाला आत बोलवलं. म्हटलं कुणी? रँडम? हां, तुम्हाला आत बोलवलंय.
म्हणलं कुणी बोलवलंय? तर म्हणलं नाही नाही अंदर बुलाय म्हणजे आपको. तर मी गेलो, त्यांनी एका वाटेतनं मला आत नेलं आणि डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट शंकर भगवानच समोर आणि जाऊन बसलो आणि ते ते त्याच्यावर पाठ असते ती म्हणजे पाठ आहे ती भगवान शंकराची आणि त्याच्यावर मग ते तेल टाकायचं. हा मला आठवत नाही मी काय काय केलं होतं, पण त्या ह्याच्यात मला आठवलंच नाही मी काय ते असं आपोआप घडलं. आणि म्हटलं हे काय घडलं आता? कुणी बोलवलं? कुणी नाही माहिती मला नाही माहिती. मे बी असं असेल की नाना सर सुद्धा आतमध्ये होते तर त्यांनी बोलवणं पाठवलं असेल. पण मी नाना सरांना विचारलं की तुम्ही बोलवलं? ते म्हणजे नाही मी नव्हतं, मला काही कळलं नाही. किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो. मला जायचं होतं पण असं ते आणि काहीतरी वेगळीच वाईब आहे. तर आता ही वाईब तुला परत घ्यावं असं नाही का वाटणार? आणि ती तुला इथे मिळणार आहे का? ती तुला फिरायला तिथे जाऊनच मिळणार आहे. किंवा बऱ्याच जणांचं असं असतं ना की एखादा व्यक्ती डिप्रेस झाला किंवा अशा काहीतरी झोन मधून जात असेल तर त्याला म्हणतात तू जरा जाऊन फिरून प्रवास कर की प्रवास केला की तुला भेटशील. एक्झॅक्टली. तर मग तुला हे जे तुझं आयुष्य आहे तिथनं वेगळा हो थोड्या वेळासाठी. वेगळं पहा, वेगळं जग, वेगळं खा आणि परत ये आपल्या आयुष्यात. परत येणं महत्वाचं आहे. डिप्रेशन वगैरे असं काही तुझ्या आयुष्यात तसं काही नाही? डिप्रेशन नाही, मी डिप्रेशन पर्यंत एन्झायटी हो डेफिनेटली डिप्रेशन पर्यंत पोचू द्यायचं नाही स्वतःला. याची फाईट खूप वेगळी आहे. कशाच्या बाबतीतली एन्झायटी? काम सगळ्याच बाबतीत असते रे. म्हणजे आणि मला वाटतंय ती मग काम असेल किंवा पैसे असतील किंवा आपण लोन बिन घेतलेलं आहे ते असेल किंवा स्वतःला काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं आहे ते असेल. प्रत्येक वेळेला वाटतं की यार मी करतोय 14-15 वर्ष काम करतोय तरी असं वाटतं की मी नाही अजून प्रूव्ह केलेलं आहे. भीती वाटते, भीती असते, सगळंच असतं ते. पण ही धावपळ प्रत्येक पुरुषाची चालूच असते की रे, ही आपली आयुष्यभर चालू असते. तेच म्हणतोय, ती कधीच नाही. फक्त मुद्दा एवढा आहे आपण ना बोलून नाही दाखवत. हा आपला इश्यू आहे आणि हे आपल्या जीन्स मध्येच आहे. मेन्स कांट एक्सप्रेस. नो, दे डोंट. दे डोंट. ते सांगायला जात नाहीत कोणाला की मला काय वाटतं. म्हणजे मला खात्री आपल्या जिगऱ्या भावाने जरी येऊन विचारलं आपल्याला की काय होतंय, काय चाललंय, हा काय नाही मी बघतो, मॅनेज करतो, ओके. पण आतल्यात मग ते भांडणं चालू राहणार. कधीतरी कुणासमोर तरी बोलून टाकलं ना तर तुम्ही काय हलके नाही होत, मन हलकं होतं. इतकं सोपं आहे ते आपण करायला पाहिजे कुणाही समोर. मग तुम्हाला जो सेफ व्यक्ती वाटेल. तुझ्या आयुष्यातला असं कोण सेफ व्यक्ती? बायको आहे जिला मी माझे सगळे फेल्युअर सांगू शकतो, मी सगळं सांगू शकतो. मला तिच्या समोर हा चेहरा ठेवायची गरजच नाही की मी कसा स्ट्रॉंग आहे. मी नसलो स्ट्रॉंग तरी काही फरक नाही पडत. मला जेव्हा स्ट्रॉंग राहायचंय तेव्हा मी राहतो, तेव्हा तिला जेव्हा स्ट्रॉंग राहायचंय तेव्हा ती राहते. पण मला जेव्हा व्हल्नरेबल व्हावं असं वाटतं की यार मला नाही जमत आहे, मला रडू येतंय आत्ता, ती म्हणते रड माझ्यासमोर. कारण ती एकमेव अशी व्यक्ती असते की नॉन जजेबल नाही, नंतर जज करते. बायका जज करण्याची पद्धत वेगळी आहे, या बाबतीत नाही जज करत. त्यावेळेस फक्त तसं तितकं आपल्याला दाखवत नाहीत की आपल्याला जज केलं जातंय असं. करेक्ट. पण आणि तुझं रिलेशन म्हणजे बऱ्यापैकी कित्येक जणांना रोल मॉडेल आहात तुम्ही. म्हणजे तू जेवढं सोशलाइज करतोस म्हणजे ते तू आवडीने करतोस की हे तुला दाखवायचं किंवा त्याच्या मागे काय थॉट प्रोसेस आहे की किंवा असं म्हणतात की कशाला आपल्याला सोशल मीडियावर दाखवायचंय असं, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? की मला वाटतं चांगलं आहे तर दाखवायला काय हरकत आहे, चांगल्या गोष्टी दाखवायला काय हरकत आहे. म्हणजे आपण फिरतो ते आपण दाखवूया. मला प्रेम वाटतंय बायकोबद्दल पण मला ते जगाला सांगावंसं वाटतंय, सांगू दे की नाही. पण काही जणांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ही जी इंस्टाग्रामवरची जी कपल बघताना जे खूप मजा करतात असं करतात ते ऍक्च्युअली तितके हॅपी नसतात. तुला काय वाटतं? की म्हणजे त्यांचं असं म्हणणं की इंस्टाग्रामचं जग हे जग हे वेगळं डिफरंट. तुम्हाला तसं वाटतंय ना, ओके, मग तसं आम्हाला काय फरक पडत. हे बघ, एका कपल मध्ये काय चाललेलं असतं हे बाप जन्मात कोणाला कळणार नाही, कुणालाच. त्यांच्या जवळच्या मित्रांनाही नाही, ऑडियन्सना तर नाहीच. त्यांच्यामध्ये खरं काय चालू असतं हे तुम्ही समजवत बसलात तर मग जे समजवताय ते खोटं वाटायला लागेल. मग कशाला
हा अट्टहास. तुम्हाला जे एक्सप्रेस करायचंय ते तुम्ही करा, जे तुम्हाला नाही करायचंय ते नका करू. म्हणजे काही कपल्स असे पण आहेत की त्यांना PDA जे आपण म्हणतो, पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन, त्यांना नाही दाखवलं, ओके नका दाखवू. मला आवडतं मी दाखवतो. लोकांना जज करायचंय करा, तुम्हाला पण अधिकार आहे. तुला असं काही येतात जजमेंटच्या कमेंट वगैरे काय? अरे भरपूर येतात, व्यवस्थित येतात. कशा प्रकारचे काय? म्हणजे हे जाम क्रिंज कपल आहे असं. हा, अरे भरपूर येतात. क्रिंज कशामुळे म्हणजे असंच हा. आहे, किती ते दाखवायचं लोकांना. लोकां किंवा असंही असतं ना लोकांचं की ते मजेत नसतात, हा. तुझी मजा बघून मग ते कसं तरी ते- होतं. तसंही वाटतं काहीतरी हा, आपली भरास जा काढायला काहीतरी कमेंट केली कुठेतरी बसून आणि पण ओके म्हणजे ना मला त्याबद्दल हेट आहे ना मला त्याबद्दल आदर आहे. सोशल मीडियाला तू जेवढा तू यूज करतोस तेवढं तुझ्यावर अफेक्ट होतो असल्या कमेंट होऊ नाही देत. होतो होऊ नाही देत. कधी कधी होतो, पण कधी कधी होऊ नाही देत. आणि मिताली वहिनींना मिताली वहिनी माझी मिताली तर आई आहे गप्पा ती या बाबतीत. रिप्लाय देत असते ती माझी आई आहे या बाबतीत. काय म्हणते? ती सोडतच नाही कोणाला. ती धरते एक अरे, आणि लाईन हे लावते बघ, मालवणी बायको आहे माझी, ती बोलायची सोडत नाही कोणाला. ती मला बोलायची सोडत नाही, बाकीच्यांना कसली बोल. कोकणची माणसं साधी भोळी हा, बाबा. अजिबात नाही. अरे म्हणजे तर मितालीचा विषय निघालायचा आहे. तर आत्ता एक आमच्या समोर एक कपल आहे, म्हणजे आम्ही आमच्या मित्र म्हणजे असं गप्पा मारत असतो की त्यांचं असं म्हणणं असतं की एकमेकांच्या करिअर बद्दल की मी आहे स्ट्रॉंग, मी एक महिन्याला एक सम अमाऊंट कमवतो, तुला आता काही गरज नाहीये करायची. तर कितीही चांगलं घरात इन्कम येत असेल तरी त्याला असं वाटतं की तू नाही आहेस, म्हणजे तुला काही गरज नाही आणि त्यामुळे तू जरा घरातलं बघ. असं एक आमच्याकडे कपल आहे. आणि एक आम्ही असं सोशल मीडियावर तुमच्यासारखं कपल बघतो की तुम्ही बिंदास एकमेकांना मन मोकळेपणा सोडून देता. तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं की तिच्या करिअरची रिस्पेक्ट करणं, तुम्ही दोघंही सेम इंडस्ट्रीत आहात, तर तिच्या वेळा तुझ्या वेळा एकमेकांना वेळ देता येतं की तुझ्या घरच्यांना तिला वेळ देता येतो का? त्या प्रोसेस बद्दल तुला काय हे वाटतं? सगळं मॅनेजमेंट फार सोपी आहे. तुम्ही नवरा बायको हा टॅग थोड्या वेळापुरतं बाजूला ठेवून तुम्ही जर का एक टीम बनलात, टीम की हे आपलं घर आहे, हे घर आपलं प्रोजेक्ट आहे, ओके, आणि या प्रोजेक्टला सांभाळणारी तुमची टीम आहे, आणि ती टीम आहे मिताली आणि सिद्धार्थ. इट इज नेव्हर मिताली वर्सेस सिद्धार्थ, इट इज ऑलवेज मिताली अँड सिद्धार्थ वर्सेस द वर्ल्ड. हो, ऑलवेज. असं म्हणजे आत्तातलंच मी तुला उदाहरण देतो. सो मी सांगितलं होतं एका पण इंटरव्ह्यूमध्ये, माझे 3 सिनेमे सलग रिलीज झाले होते. म्हणजे झिम्मा 2 झाला होता, ओले आले झाला होता, श्रीदेवी प्रसन्न झाला होता. त्याचं 4 महिने प्रमोशन केलं होतं. त्या प्रमोशन दरम्यान मी कुठलाच सिनेमा शूट नाही करू शकलो. त्या ह्याच्यात झालं असं की माझ्या काय इन्व्हेस्टमेंट्स असतील, काय हे जे रिटर्न्स मला येणार होते किंवा ज्या लोकांकडनं पैसे येणार होते त्याच्यामध्ये झाला डिले, आणि आला माझ्याकडे मॉनिटरी स्लॅक की अरे बापरे, आता एक वॉइड आहे, आता एक छोटा खड्डा आहे, तो पार करणं जरा अवघड दिसतंय मला. कारण आपण काय बांधून ठेवलंय, आपण घर विकत घेतलंय, गाडी घेतलेली आहे, इकडचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, मग काय लाईफ सेव्हिंग्ज आहेत, ते टर्म इन्शुरन्स, भरपूर काय आपण करून ठेवलंय. तर ही गणितं आपल्या डोक्यात, मी गणितात हुशार नाही पण एवढी गणितं तर डोक्यात चालू असतात की हा एक आकडा आहे जो महिन्याला आपल्याला तुम्ही काहीही करा तो उभा करायचा आहे. म्हणजे तुमची अय्याशी वगैरे सगळी नंतर ही सर्टन अमाऊंट ही आपल्याला काही झालं तरी महिना हे करायचे. आणि त्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स मध्ये मला असं दिसत होतं की बापरे, इथे एक जरा खड्डा आहे आणि काय करायचं ते मला कळत नाहीये. मग मला 1-2 सिनेमांची ऑफर झाली. ते असे एवढे ग्रेट स्टोरी किंवा असं नव्हतं, पण खड्डा भरणारे होते का, डोंगर बांधणारे होते, खड्ड्यावर डोंगर बांधणारे होते ते. तर मी मिताशी बोललो की असं आलंय आणि आय थिंक आय विल गो बिकॉज आय हॅव टू टेक केअर अँड आय हॅव टू बिल्ड. ती म्हणली पण तुला सिनेमे आवडलेत का? म्हटलं हां चांगले आहेत, म्हणजे गुड, आय कॅन डू समथिंग. नाही खरं सांग, सिनेमा आवडलाय, गिव्हन अ चॉईस, तू तो रोल करशील का? म्हटलं नाही. ती म्हणली मग नाही करायचं. म्हटलं अगं पण, ती म्हणली मी बघते, ते 3 महिने तू घरी बस, काही करू नकोस, सगळं मी सांभाळते, मी तुझे खर्च करते, मी
हप्त्या बिप्त्याचं EMI. बघते, हे सगळं मी बघते. म्हणलं असं कसं, पण मला नाही. प्रॉब्लेम हा आहे की मला लहानपणापासूनच कोणीतरी मला फायनान्शियली सांभाळतं याची मला सवयच नाही आहे, लहानपणापासूनच नाही. म्हणजे ताईनी सांभाळलं, त्याच्यानंतर मीच काम करायला लागलो. सो आपल्याला कोणीतरी फायनान्शियली एक रिलॅक्सेशन देतंय की तू बस बाळा घरी, मी बघतो, असं म्हणणारं कोणीच नाही. आणि हे अचानक आता 15-16 वर्षांनंतर आपली बायको आपल्याला म्हणतीये की तू घरी बस 3-4 महिने, आता फर्स्ट क्लास दाभाडेचं शूट ठरलेलं आहे, तू त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर, तू त्याच्या व्यायामाचं काय त्याचं स्क्रिप्टिंग ते तू सगळं कर, तू याच्यात पडू नको, मी बघते. आणि त्या बाईने ते 4 महिने मला भनकही लागू दिली नाही की काय काय फायनान्शियली तिनं मॅनेज केलेलं आहे. 4 महिने तिनं मला भनकही लागू दिली नाही. त्यावेळेस असं मेल जागा होत नाही आतला, मेल इगो हा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. तेच विचार. तुमचा मेल कायम जागा असतो, त्याला जरा वेळ कधी झोपवायचं हेही शिकलं पाहिजे. हे शिकत नाही कोण. सतत जागा कसा असेल, हो, आराम करू द्या त्याला, ठीक आहे. हा एक माझ्यातला मेल की नाही मीच सगळं बघणार, मीच हे, हा अट्टाहास पॉझिटिव्ह आहे, हे चांगलं आहे. म्हणजे तू तुला स्ट्रॉंग ठेवतो, पण थोडा थकला असेल तर जरा आराम करायला हरकत नाहीये. मी तेच म्हणतोय, फॉर मेल्स इट इज ओके की तुला काही जमलं नाही. हे पण बाहेरच्यांना नाही ओके वाटत, नाही नको वाटू दे, बट इट इज ओके की तू फेल झालास, तू खालीच पडून राहिलास तर दॅट इज नॉट ओके. पण तू पडलास तर ओके, पण तू उभा राहा, परत प्रयत्न कर, परत पडलास ओके. इट इज ओके टू फेल, इट इज ओके टू ॲक्सेप्ट फेल्युअर, इट इज ओके टू टेल युअर वाईफ की म्हणजे मी ही बॅटल नाही पूर्ण करू शकत आहे, मला हेल्प कर. इट इज ओके टू आस्क फॉर हेल्प. काहीही हरकत नाही आहे. म्हणजे असं नाही की बाबा नाही मलाच सगळं करायचं. हो, तू कर ना, करायला पाहिजे. तू म्हणजे तू पुरुष आहे तर काम करायला पाहिजे असं नाही, पण तू करायला पाहिजेस काम. तू तुझ्या आई वडिलांची, तुझ्या भाऊ भावंडांची, तुझ्या बायकोची तू काळजी घ्यायला पाहिजे, तू त्यांना प्रोटेक्ट करायला पाहिजेस. कुठेतरी हरलास तर ओके यार, ठीक आहे. ते ॲक्सेप्ट नाही केलंस तर पुढे कधीतरी मोठा हरशील. आत्ता ॲक्सेप्ट कर, शांत हो, श्वास घे आणि परत सुरू कर, मग तुला कोणी नाही थांबवणार. सो हे माझ्या बायकोनी मला शिकवलं. ते 4 महिने तिनं म्हणजे मला हे केलं, काय पॅम्पर केलं. काय पाहिजे तुला, काय विकत घ्यायचंय तुला, प्ले स्टेशन पाहिजे, हा पण पैसे नाही, मी घेते, हे घे. रडायचं नाही, काय पाहिजे मला फक्त सांगायचं. आणि मला असं मम्मी थँक्यू. स्वतः हा विषय निघालाच मला एक जोडून असा प्रश्न विचारायला वाटतोय की आपलं हे इंडस्ट्री ही अशीच आहे, कधी कधी कामं येतात, कधी तर 6 महिने नसतात, कधी 2 महिन्यातून एक काम येतं. शाश्वती नाही कुठल्याच गोष्टीची. आपल्याला काय दर महिन्याला कुठल्या प्रोडक्शनकडून पैसा येत नाही, पगार येत नाही. सो या वेळेस एखाद्या ॲक्टरने, फक्त ॲक्टरनं, त्यांनी बाकीचं काहीच न करून त्या ॲक्टरने त्याचा फायनान्स कसा मॅनेज करावा. तू आता गेली 15-16 वर्ष काम करतोयस, तर तो फायनान्स कसा मॅनेज करावा, तर त्यासाठी तुला काय वाटते की वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर हा फायनान्स तुम्ही एखाद्या ॲक्टरने कसा मॅनेज करावा. मी तुला सांगतो, जेव्हा कमी पैसे येत असतात ना तेव्हा मॅनेज करणं महत्त्वाचं नाही आहे. जेव्हा खूप जास्त पैसे येत असतात तेव्हा मॅनेज करणं महत्त्वाचं आहे. याचा अर्थ की आज समजा तुला 5 रुपयेच येत आहेत, फॉर एक्झाम्पल, तुला 5 रुपयेच येत आहेत, तर तुला कळलेलं असतं की अरे 5च येत आहेत, तर हे इथे माझ्याकडे 50 पैसे, डन, ओके. पाहता तुझ्याकडे 50 रुपये येत आहे, मग ठीक आहे रे, बघू रे, अरे उडव, अरे याव कर, हे करत बसलात तर मग ते मॅनेज नाही होणार. आम्ही ज्या ट्रिपा करतो, जे आम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स करतो, ते म्हणजे ते बाहेरून दिसताना दिसेल की म्हणजे उधळतोय पैसे, जे आम्ही उधळतो, पण ते खूप मोठ्या सेव्हिंग्जमधनं केलेले असतात, प्लॅन्ड असतात. त्या अशा नसतात की ट्रिपला जाऊ, बँकेत किती आहेत उडवून टाका, असं नाही आहे. ते प्रॉपर प्लॅन, त्याचं म्हणजे ते प्लॅनिंग 5-5 हजारांनी सुद्धा सुरू होतं. 5,000 रुपये महिन्याचे बाजूला टाकले तरी सुद्धा ते होऊ शकतं. साध्या छोटी अमाऊंट किती आली आहे, म्हणजे
आता मिताली आणि माझ्या फायनान्सेसच्या बाबतीत तो प्लॅनर मी आहे. मी तिला विचारतो किती आले, ती म्हणते एवढे एवढे. ओके, 50% माझ्याकडे. मग का मी उडवणार नाही, सेव्हिंगला टाकणार आहे. तर ते मी सेव्हिंगला टाकून देतो. मग ते वेगवेगळ्या ठिकाणी सेव्ह करून ठेवतो, ज्याच्या इंटरेस्ट मधनं आपण आपल्या ट्रिप्स असतील, ह्या असेल त्या असेल, हे सगळं आपण करू शकतो. हे तेव्हाच घडतं जेव्हा आपल्याकडे खूप जास्त पैसे येतात, आणि जेव्हा कमी असतात त्यासाठी करून ठेवलेलं सेव्हिंग आपल्याला वापरता येतं, जे आपल्याला वापरलं पाहिजे. कारण की लो तर सगळ्यांच्याच ह्याच्यात येणारच आहे. आज येणार आहे, उद्या येणार तर आहे. आणि तोच प्रश्न की मग पुन्हा की तुम्ही दोघं सेम इंडस्ट्रीत आहात, तर मग तोच बॅलन्स तुम्हाला करायला हवा. दुसरी गोष्ट, तुमचं काम असं करा की लोकांनी सांगितलं पाहिजे नाही याला एवढे पैसे द्या. तुमचं काम तसं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्यामध्ये 19-20 असून नाही चालणार. तुमचं काम दणक्यातच असलं पाहिजे. मग त्यासाठी लागणारी मेहनत सगळी करायची. मग आम्हाला रील दिसतात की मराठी इंडस्ट्रीतला हा हायेस्ट पेड ऍक्टर, तो हायेस्ट पेड ऍक्टर. हो, मग तसं असेल बाबा. तुमचं काम दणका असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिक नसाल तर मग संपलं. तुमचं काम जे काही आहे ते दॅट इज युअर ओनली आयडेंटिटी. मी ॲज अन ॲक्टर इज माय ओनली आयडेंटिटी. फर्स्ट क्लास दाभाडे माझा सिनेमा आहे, माझं हेच जग आहे आत्ता. आत्ता या सिनेमाचं प्रमोशन, दॅट इज इट. माझ्या डोक्यात दुसरं काहीही नाही, काहीच चालू नाही आहे. मग ट्रिप बीप नंतर सगळं. आत्ता 24 जानेवारीला माझा सिनेमा रिलीज होतोय. माझे सगळे थॉट सकाळी 8ला उठल्यापासून, तू हेमंतला विचार, मी सकाळी 8:30ला फोन केलेला असतो त्याला, ही एक आयडिया आली आहे, आपण हे करू शकतो. आम्हाला एक तो प्रश्न विचारायचा होता. तुझ्याकडे मराठी प्रमोशन बद्दल खूप आयडिया असतात आणि तू त्या सोशल मीडियावर पण वापरतोस, पण आपण बाकीच्या सिनेमा प्रमोट करताना ते आपल्याला दिसत नाहीत. की म्हणजे तुझे नाही, की आता जी इंडस्ट्री आपण सिनेमा प्रमोट करते आणि लोक असे म्हणतात की मराठी सिनेमा आम्हाला हा आला, काही कळलाच नाही, त्याचं प्रमोशनच नाही कळलं. सो तुझ्याकडे असं काय पर्स्पेक्टिव्ह आहे तुझा मराठी प्रमोशन? मला असं वाटतंय हा म्हणजे हे साफ खोटं आहे की प्रमोशन करायला पैसे लागतात. अच्छा, मला असं अजिबात वाटत नाही. प्रमोशन करायला आयडियाज लागतात, आयडियाज एक्झिक्यूट करायला पैसे लागतात. हो, डन. हे कळलं. तुम्ही आयडियाच नाही काढल्या तर एक्झिक्युशन कशाचं करणार? बरोबर. म्हणजे काय करणार तू खरं तर आजकाल इतकं सोपं आहे, तू एका साध्या रील मध्ये सुद्धा प्रमोशन करू शकतोस ना. हो. तुझ्याकडे मोबाईल आहे, तुझ्याकडे डेटा आहे, तू तर प्रमोशन करू शकतोस. तू आयडिया वापरली पाहिजे काहीतरी. तुला हे जाणून घ्यायला पाहिजे की रिलेटेबिलिटी म्हणजे काय आहे. आपल्या सिनेमात असं काय आहे रिलेटेबल? फर्स्ट क्लास दाभाडेमध्ये असं काय आहे की जे लोकांच्या पण आयुष्यात घडतं? तर भाऊ बहीण आहेत. भाऊ बहीण तर असतातच. त्यांच्यातली कुरकुर, त्यांच्यातली भांडणं, त्यांच्यातलं प्रेम, इनडिरेक्ट दाखवलेलं प्रेम, डिरेक्ट दाखवलेलं प्रेम, हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. हे शहरात घडतं, हे गावात घडतं, सगळीकडे. हे तर युनिव्हर्सल आहे. मग ती रिलेटेबिलिटी प्रत्येकापर्यंत पोहोचेल यासाठी आपण काय करणार? त्या आयडिया काढणं महत्वाचं आहे. जसं की म्हणजे मग ते प्रोड्युसरला सांगायचं की बाबा हे करू शकतो का? इज इट मॅनेजेबल? इज इट इन बजेट? अफोर्डेबल आहे का? तो हो म्हणाला, डन. नाही म्हणाल, ऍक्टर्स म्हणून तुम्ही फक्त प्रोड्युसर आणि दिग्दर्शकावर अवलंबून राहिलात की ते आयडियाज करतील, ते आपल्याला नेतील, मग आपण इथे गॉगल बिगल घालून आपण इथे असं हाय करू, हॅलो करू, फोटो देऊ आणि परत येऊ. सॉरी बॉस, मग तुम्ही फिल्म नका प्रमोट करू. असं होतंय बाकीच्या सिनेमांचं मात्र. होत असेल म्हणजे मी नाही लक्ष देत शक्यतो की कोण कसं. मला माहिती आहेत कोण लोक आहेत की जे जीवाच्या आकांतानं प्रमोशन करतात. कधी कधी फेल्युअर येतं, पण कधी कधी त्याची फळं सुद्धा त्यांना मिळतात. सो असे माझेच इंडस्ट्रीतले अनेक मित्र आहेत जे प्रमोशनसाठी वाटेल ते करायला तयार असतात. मी त्यातला एक आहे. मला प्रमोशन, तू सांग काय करायचंय, आपण ते करू, पण ते लॉजिकल असलं पाहिजे, ते रिलेटेबल असलं पाहिजे. उगाच कुठेतरी जाऊन आपण एवढी गर्दी आहे आणि इव्हेंटला गेलोय, आपण आता सिम्बॉयसिस मध्ये जाऊ आणि 3000 स्टुडंट समोर आपण फर्स्ट क्लास दाभाडेचं, ते नाही जाणार आहे. जातीलही, यू नेव्हर नो, जातीलही, पण मे बी नाही जाणार आहे. पण आपण मग गावात एक जत्रा भरली, मग तिथे जाऊ ना. तो रिलेटेबल जास्त आहे लोकांना, त्या लोकांना आवडेल यायला. फर्स्ट क्लास प्रॉब्लेम हा पण आहे की आम्ही जिथे शूट करतो
आम्ही तिथे प्रमोटच नाही करत. हो. गावामध्ये जाऊन शूट करायचं, पण त्याच गावात प्रमोशनला नाही मुंबईला जायचं. जायचं. प्रमोशन मुंबईत करायचं, पुण्यात करायचं, बस संपलं. असं नाही होता कामं. त्यामुळे फर्स्ट क्लास दाभाडेच्या प्रमोशनला आम्ही पुणे मुंबई करतच नाही. आम्ही जातोय सगळीकडे. पुणे मुंबईच्या लोकांपर्यंत गोष्टी पोचणार, ते पण ऑडियन्स आहेत बॉस आमचा, मोठा ऑडियन्स आहे, पण त्यांच्यापर्यंत आम्ही वेगळ्या पद्धतीनं गोष्टी पोचवणार. पण आम्ही हे ठरवलंय की आपल्या गावाकडचे, एस्पेशली गावाकडचे इन्फ्लुएन्सर्स जे मोठे झाले आहेत, ज्यांना शेकडो फॉलोअर्स आहेत, लाखो फॉलोअर्स आहेत, त्यांना आपण त्यांच्याबरोबर काहीतरी करू, त्यांना सिनेमाचा भाग बनवून घेऊ. ते पसरवतील गोष्टी, इंटिरियर्समध्ये जायला पाहिजे असं मला वाटतं. तुझा फर्स्ट क्लास दाभाडेमुळे तुझा ती चॉकलेट बॉयची जी इमेज होती, प्रतिमा होती, इतकं नाही आवडत यार, नाही आवडत मला हा शब्दच नाही आवडत. म्हणजे काय, मला कळत नाही चॉकलेट बॉय म्हणजे काय. पण ठीक आहे, आता मीच केली असेल ती इमेज, तर काय आता मी त्याला झाली मी पण माझ्या चॉईसेसनी केली असेलच. पण ही आता त्याला कुठेतरी ऑर करून चॅलेंजिंग ब्रेक करणारी, ब्रेक करून मे बी. पण अशा अजून कोणत्या भूमिका आहेत ज्यात तुला फॅसिनेटिंग वाटतात की नाही मला हे करावं, किंवा असे कुठले जॉनर किंवा असे कुठले इमेज? मी जे करतोय ते मी तुला सांगू शकतो. म्हणजे मी एक सिटी ऑफ ड्रीम्स नावाची वेब सिरीज केली होती हॉटस्टार साठी. त्याच्यामध्ये पूर्णपणे खुंखार कॅरेक्टर होतं. या सिनेमामध्ये मी आणखी एक हॉटस्टारची वेब सिरीज करतोय ज्याचं शूटिंग चालू आहे आता, जे खूप मोठालं प्रोजेक्ट आहे, ज्याच्याबद्दल मी सांगेन. त्याच्यामध्ये अजिबातच आधी जसा ऑनलाईन क्लासमेट्स मधला सिद्धार्थ तुम्ही पाहिलेला तसा अजिबात बघायला मिळणार नाही. काहीतरी वेगळं असणार आहे. ऍक्शन्स मध्ये पण तुला जास्त ऍक्शन सुद्धा बघायला मिळणार आहे त्या ह्याच्यामध्ये. अशा अनेको गोष्टी आहेत ज्या मी ट्राय करतोय. पहिल्यांदा आवडतील नाही आवडतील हे तुम्ही ठरवालच यार, पण मी ट्राय करतोय ना, बघू काय घडतंय. म्हणजे मी आलो ज्यावेळेस आम्हाला कळालं की सिद्धार्थचा पॉडकास्ट करायचा आहे, किंवा मला असं वाटलं की तू आमच्यासारखाच एक 27-28 पोरग कसं असतं की चिल पोरग तसं असेल. पण मला आता अख्ख्या गप्पा मारल्यानंतर तू एक ऍक्टर आहेसच. मला तर तो इतका मॅच्युअर हजबंड वाटला की एक चांगला माणूस आहेस तू, की सगळ्या विचार आवडतं असं लोकांनी म्हटलं की मी चांगला माणूस आहे. मला नव्हतं वाटलं, मला असं वाटलं की तू सगळ्या गोष्टी म्हणजे चॉकलेट, मला असं वाटलं की तू असं सोडत असशील चल बेसिक. पण एवढं सगळं समजून एवढं डीप नी बोलणारा नव्हता वाटला, शपथ नव्हतं. आय एम शुअर. कारण आपण कधी कधी आपलीच इमेज तिथपर्यंत पोहोचत नाही. तसं होऊ शकतं. किंवा जसं तू दिसतोस लोकांना तसं वाटत असेल लोकांना की चिल आहे भाई, याला काही फरक नाही पडत, याला छोट्या छोट्या गोष्टींचा विचार नसेल करत, सगळं असं उडवून लावत असेल. पण असं नाही वाटलं. फर्स्ट क्लास दाभाडे 24 जानेवारीला येतोय. फर्स्ट क्लास दाभाडे बद्दल एक थोडक्यात सांग आपल्या कॅमेरामध्ये. फर्स्ट क्लास दाभाडे बद्दल थोडक्यात सांगणंच अवघड आहे. म्हणजे त्याच्यात थोडक्यात सांगायला बसलो तर अजून 1 तासाभराचा इंटरव्ह्यू येईल, पण क्षितिजोग तिकडे मला मारेल आता. पण फर्स्ट क्लास दाभाडे बद्दल सांगायचं झालं तर हा सिनेमा तुम्हाला एक परिवार म्हणून अशी कडाडून मिठी मारणार आहे ना की तुम्हाला त्या मिठीतनं सुटावंसं वाटणार नाहीये. तुम्हाला तुमच्या नसलेल्या परिवाराची सुद्धा आठवण येईल. म्हणजे भले तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत नसाल तरी तुम्हाला वाटेल की त्याला माझी जॉईंट फॅमिली असायला हवी होती. भले तुम्ही एकुलते एक असाल, तुम्हाला भाऊ बहीण नसतील तरी यार मला भाऊ बहीण असायला हवे होते असं तुम्हाला वाटेल. भले तुमची फॅमिली पूर्णपणे ब्रोकन असेल, एकमेकांशी बोलत नसाल, मला वाटतंय हा सिनेमा बघून कदाचित एक फोन जाईल तुमच्या बहिणीला. 2-3 वर्ष ज्यांच्याशी आपण बोललोच नाही आहोत कुठल्या तरी भंकस कारणांमुळे, अशा लोकांना एकतरी फोन जाईल असं मला वाटतंय. हा आहे फर्स्ट क्लास दाभाडे. आणि असे सिनेमे खरं तर बनत राहिले पाहिजेत कौटुंबिक. आता तो मध्ये कोणता सिनेमा आलेला कोकणातला, घरात गणपती, अशा गोष्टी, किंवा आपण असं कौटुंबिक फार बोलत नाही आहोत. सो 24 जानेवारीला सिनेमा येतोय फर्स्ट क्लास दाभाडे. सगळ्यांनी सिनेमागृहातच जाऊन तो बघायचा आहे. आणि अजब गजबला लाईक करा. तू एकदा सांग त्यांना, ते लाईक करत नाही, फॉलो. हे लक्षात ठेवा, तुम्हाला करायचंय काय, इतकं सोपं आहे. आता हा व्हिडिओ चालू असताना तिकडे ते खाली आहे ते सबस्क्राईब असं काहीतरी आहे का नाही, इथे असेल, इथे या बाजूला असेल, इकडे आहे खाली सबस्क्राईब, आणि ते बेल आयकॉन पण असेल टिंग असे वाजेल. ते सगळ्याला करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हे पोरं
काय काय करून चांगला चांगला कंटेंट करतायत, अजून भारी करतील, अजून हाय क्वालिटी करतील आणि मातीतलं करतील. पण लाईक करा, सबस्क्राईब करा, तुम्हाला फ्री आहे पण यांना सपोर्ट होतो. तुला कसं वाटलं आमच्याशी गप्पा मारून? मजा आली मला. असे छान वाटलं. माझ्या भावांशीच बोलतोय. मला भाऊ नाही आहेत, मला बहिणी आहेत. हा प्रॉब्लेम आहे. तसं भावांशीच बोलतोय असं. इसको भाई है, इसको बहन नहीं है. हा? ह्याला भाऊ मला आहे, याला बहीण नाही. वाचलास वाचलास. पण मी पण त्या गोष्टी कधी कधी मिस करतो. मोठ्या ताईसोबत बोलणं, मोठ्या म्हणजे एक आपलं कोणतरी आईच्या व्यतिरिक्त एक फिमेल आपल्या आयुष्यात असते जी जी आपल्याला नंतर बायकोच मिळते. पण त्याच्या आधी आम्हाला ते मी थोडं मिस केलं. फिमेल आई आहे, बायको आहे, जी माझ्याकडे माझी बहीण आहे आणि जी डॉग आहे माझ्याकडे ती फिमेलच आहे. त्यामुळे म्हणून तुझ्यात तो थोडा ओलावा आहे. तर मी त्या बाबतीत थोडा इनसेन्सिटिव्ह आहे असं मला स्वतःहून वाटतं. लग्न कर मग कळेल तुला बरंच आहे. लग्न कर मग कळेल तुला बरं. म्हणून त्याने दुसरी फिमेल पकडली आई सोडून. तर 24 जानेवारीला तू तारखा का बदलतोय? 24 डिसेंबर, 13 जानेवारी. थांब मी सांगतो. 24 जानेवारीला मी ही तारीख कधीच नाही विसरणार कारण आमची अॅनिव्हर्सरी असते त्या दिवशी. 24 जानेवारीला फर्स्ट क्लास दाभाडे तुमच्या समोर येतोय. तुमच्या जवळच्या लांबच्या आई शपथ सगळ्यात चित्रपटगृहात येणार आहे. तुम्ही प्लीज जाऊन बघा. तुम्हाला आवडला आम्हाला येऊन सांगा, जगाला सांगा, आणि नाही आवडला तर आम्हालाच सांगा. आम्ही आणखी नवीन काहीतरी बनवत राहू. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, सिद्धार्थ दादा कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. भेटूयात पुढच्या पॉडकास्टला. थँक्यू. बाय 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 बाय. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.